लोकसभा मतदारसंघ शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि राखीव मतदारसंघ म्हणजे दिंडोरी। आज दिंडोरीचं लोकसभेचं गणित कसं असणार आहे, भाजपला या ठिकाणी जास्त ताकद का लावावी लागत आहे आणि शरद पवारांच्या खेळीचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, हे सगळं जाणून घेऊयात कसमाद्या अपडेटमध्ये। चला तर मग सुरू करूयात। सुरुवातीला आपण या लोकसभा मतदारसंघाचं गणित समजून घेऊयात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2018 मध्ये करण्यात आली। त्यात प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आला। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे तर चांदवडमध्ये भाजपचे राहुल आयर हे आमदार आहेत। कळवणमध्ये अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादीचे नितीन पवार, निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आणि येवल्यातून छगन भुजबळ तर दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत। दिंडोरी मतदारसंघात भाजपचा फक्त एक आमदार आहे तर राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत आणि एक शिंदे सेनेचा आहे। त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे। शरद पवार यांची देखील ताकद या ठिकाणी जास्त आहे। पवारांना मानणारा वर्ग देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळेच जागा वाटपात या मतदारसंघ स्वतःकडे ठेवत पवारांनी येथून भगरेंना उमेदवारी दिली। या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि याशिवाय माकपचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरतो। आता बघा, हा मतदारसंघ शेतकरी आणि आदिवासी बहुल असल्याने माकपची ताकद या ठिकाणी महत्त्वाची ठरते। दिंडोरी लोकसभेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याने माकपने नाराजी व्यक्त केली होती। माकपचे नेते माजी आमदार जे.पी. गावित हे दिंडोरीसाठी उत्सुक होते आणि ते निवडणूक लढवणार होते। असं झालं असतं तर दिंडोरीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींची जी मतं आहेत ती गावित यांना मिळाली असती। पण असं न होता शरद पवार गट गावित यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाला असून होणारं मत विभाजन आता थांबणार आहे, कारण गावितांनी दिंडोरीमधून माघार घेतली आहे। त्यामुळे आदिवासी मतं भगरेंच्या पदरात पडू शकतात। ही अडचण शरद पवारांनी दूर केली खरी, पण भास्कर भगरे यांची ताकद किती, ते निवडून येऊ शकतात का हे पाहूयात। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत। नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2014 पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून ते काम करतात। ते शिक्षक असल्याने आणि त्यांची मतदारसंघात बऱ्यापैकी चांगला संपर्क असल्याने आणि ओळख असल्यामुळे या निवडणुकीत त्यांना फायदा नक्कीच होऊ शकतो असं विश्लेषक सांगतात। पण भारती पवार यांच्यासाठी ही निवडणूक थोडी जोखमीची आणि कष्टाची जाणार आहे। त्याआधी भारती पवार कोण आहेत ते आपण जाणून घेऊ। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले ए.टी. पवार यांच्या त्या सुनबाई आहेत। भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या। जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले। 2019ला त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आणि त्या खासदार बनल्या। यंदा देखील त्यांना खासदारकी भूषणाची संधी दिली गेली आहे, पण ते थोडंसं अवघड जाऊ शकतं। याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपण अपक्ष निवडणूक लढवू असं सांगितलं होतं, पण त्यांचं बंड शांत करण्यात भाजपला यश आलं। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत दिंडोरीमध्ये होणार असली तरी भारती पवारांना पक्षांतर्गत नाराजीचा आणि मतदारांच्या नाराजीच्या सुराचा फटका नक्कीच बसू शकतो। याचं कारण म्हणजे भारती पवारांवर अनेक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत। त्यांना उमेदवारी देऊ नये अशी देखील मागणी केली गेली होती। शिवाय 5 वर्षात भारती पवार एकदाही मतदारसंघाकडे फिरकला नाही अशी तक्रार मतदार करतात। याशिवाय अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त दिसून येते। असं असताना मध्यंतरी कांद्यावर जी निर्यात बंदी झाली त्यावर भारती पवारांनी न घेतलेली भूमिका, आदिवासींचे अजूनही न सुटलेले प्रश्न आणि पक्षांतर्गत नाराजी या सगळ्यामुळे त्या बॅकफूटवर गेल्यात। असं असलं तरी मोदींची होणारी सभा या ठिकाणी काही बदल घडवेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। असं सगळं असताना या ठिकाणी वंचितचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरतो। वंचितकडून मालती थविल यांना संधी देण्यात आली आहे। मालती थविल या निफाड गोरठाण ग्रामपंचायतमध्ये सदस्य पदावर आहेत। थविल हे त्यांचं माहेरचं नाव असून मालती शंकर डोमसे हे त्यांचं इकडचं नाव आहे। मालती थविल या आदिवासी कोकणा समाजाच्या असून पती शंकर डोमसे हे मराठा समाजाचे आहेत। यामुळे मालती थविल यांना आदिवासी आणि मराठा समाज अशा दोन्ही समाजाची मतं मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे वंचितच्या या उमेदवाराचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला हे पाहावं लागणार आहे।
आता या मतदारसंघाचं सगळं गणित असं असणार आहे. पवारांच्या उमेदवाराला माकपची साथ लाभणार आहे, तर भारती पवारांना मोदींची सभा. त्यातही आता वंचितची मत आहेत ती कोणाच्या फायद्याची आणि तोट्याची पडतील हे पाहावं लागणार आहे. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? भारती पवार दिंडोरीमधून पुन्हा निवडून येतील का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.